नमस्कार. प्रभूमेश चॅनलवर सर्व विद्यार्थींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ क्रमांक 79 मध्ये इयत्ता 10वी गणित मॅथ्स पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 4 7 मार्क्ससाठी आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 5 न सुरुवात करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 78च्या व्हिडिओमध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 अभ्यासलेला असेल. बघूया व्हिडिओ क्रमांक 79 मध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 5. 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. बघा सेमीचा प्रश्न. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 cm. ड्रॉ अ कॉर्ड MN of length 5.7 cm. Construct tangent at point M and N to the circle. मग काय होणार आहे? आकृती आपली कशी तयार होणार आहे या ठिकाणी बघा. हे तुमचं सर्कल झालं 3.4चं. आता यात आपणाला काय करायला सांगितलंय? समजा आपण या पद्धतीत अशी जीवा काढली, कॉर्ड काढली. ती कितीची आहे? कॉर्ड 5.5 ची. कॉर्ड कितीची आहे? 5.5 ची. त्यानंतर 5.7 ची आहे. त्यानंतर M आणि N हे आपणाला कॉर्ड MN काढायला सांगितले आहे. M आणि N मधून आपणाला स्पर्शिका काढायची आहे. म्हणजेच मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 नुसारच आपण जाणार आहे. ही रेषा अशी वाढवा, ही रेषा अशी वाढवा. मग तुमची ही स्पर्शिका अशी येणार. कसं? इकडं कंस, इकडं कंस, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हा कंस इथं टोक ठेवा, हा कंस. म्हणजे अगदी जसं तुम्ही पहिला प्रश्न सोडवला त्याच पद्धतीनं आपण जाणार आहोत. बघूया फायनल आकृती आपण करूया. 3.4 पट्टीच्या साह्यानं 3.4 अंतर घ्या आणि 3.4च्या दृष्टीनं आपण काय करूया? वर्तुळ काढू, स्पर्शिका काढूया. बघा झालं. आता काय करा मित्रांनो, या 3.4च्या वर्तुळामध्ये माझ्या बरोबर काढलं तरी चालेल. मी आतापर्यंत काय म्हणत होतो की माझा अख्खा प्रश्न पहिल्यांदा समजून घ्या. हे सुद्धा समजून घेतलं तर चालते. माझ्या बरोबर तुम्ही कव्हर करू शकता. मी पुढे चाललो तर व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता. ऑनलाईन आहे, युट्यूबवर हा व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही हे करू शकता. माझ्या बरोबरच चला शक्यतो. 3.4चं वर्तुळ काढल्यानंतर आपणाला 5.7 अशी त्रिज्या घ्यायच्या. 5.7 अशी आपणाला त्रिज्या घ्यायच्या. म्हणजे एक सर्वसाधारणपणे एक तुम्हीच अशी एकदम तर घ्या किंवा एक पॉइंट घ्या. समजा मी या ठिकाणी M घेतला तर ह्या M पासून जोपर्यंत तुमचं 5.7 येत नाहीये तोपर्यंत तुम्ही काय करा? ही जी स्केल आहे ती खाली वर करत राहावा. आता मी तुम्हाला आकृती दिसावी म्हणून मल्टिपल केलेला आहे. मी टॉईस केलंय. लक्षात असू द्या. तुम्ही काही टॉईस करायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये ते जमेल, करता येईल. दिसते आकृती. मी टॉईस केले म्हणजे तुम्हाला आकृती दिसावी यासाठी मी हे टॉईस केलेलं आहे. आता अशी एक काय करा? रेडियस काढा.
रेडियस काढल्यानंतर आपला जो हा सेंटर आहे, या सेंटर मधून अशी एक रेष काढा. अशी एक रेष काढा. इकडे नाव द्या एन. यम आणि एन, बिंदू यम आणि एन मधून आपल्याला स्पर्शिका काढायच्या आहेत. नेहमीप्रमाणे मित्रांनो, पहिल्यांदा हा पॉइंट इथे ठेवा, कंस मारा, एक एक, एका वेळेला एकच बाजू पकडा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. घेतलं. लोखंडी टोक आता काय करा, इकडे एक करा, इकडे एक करा. त्यानंतर लोखंडी टोक बदला, या बाजूला एक करा आणि या बाजूला एक कंस करा. दोन्ही कंसांच्या छेदन बिंदूतून टू आर्क ऑफ इंटरसेक्ट पॉइंट, ड्रॉ अ लाईन थ्रू दिस पॉइंट. या बिंदूतून जाणारी काय करा, स्पर्शिका काढा. काढली बघा. 3 मार्काला 100% हा परीक्षेला प्रश्न येतो. जे या बाजूला केलं तेच या बाजूला करा. ठराविक अंतर घ्या. लोखंडी टोक इथं ठेवा, इकडं कंस, इकडं कंस. हे निम्मच अंतर झालं, कारण इकडं आणि इकडं समान अंतर मारलेलं आहे. मग निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. लोखंडी टोक इथं ठेवा, इकडं कंस, इकडं कंस. लोखंडी टोक पुन्हा इथं ठेवा, इकडं कंस आणि इकडं कंस. आता इथं छेदला नाही कंस म्हणून हाताने करायला नाही, पुन्हा रिव्हर्स, परत या पॉइंट कडे या आणि परत काय करा, असा कंस वाढवा. बाकीचा कंस पुसायचा नाही, तो जसाच्या तसा ठेवायचा. कोणत्याही रचनेच्या खुणा पुसायच्या नाहीत, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर दोन्ही कंसातून जाणारी रेषा काढायची. अशा पद्धतीनं तुमचा हा भाग या ठिकाणी झालेला आहे. मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल, लक्षात आलं असेल. ओके, बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. पण मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन तुमच्या लक्षात येतच असेल आणि खरंच समजत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल तेवढा सबस्क्राईब करून घ्या. चला जाऊया क्वेश्चन नंबर 6. पी केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या. क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. ड्रॉ अ सर्कल with center P and radius 3.4 cm. Take point Q, a distance 5.5 cm from the center. Construct tangents to the circle from point Q. बघा, we draw a tangent from on a point of circle. In what way we draw tangent फ्रॉम आउटर पॉइंट? जो बाहेरच्या बाजूला बिंदू आहे त्या बाहेरच्या बिंदूतून आपण स्पर्शिका कशा काढायच्या, काही गोष्टी लक्षात ठेवा. एक एक रचना जर लक्षात ठेवली ना, सगळं येते. नॉर्मली चेंजेस आहेत प्रश्नांमध्ये, ते आपण आपल्या बुद्धीनं, आयडियानं, प्रॅक्टिसनं लक्षात घ्यायचे. थोडक्यात 3.4चं पहिल्यांदा आपल्याला वर्तुळ काढायचं. मी समजून सांगतो अगोदर ना. 3.4चं वर्तुळ काढल्यानंतर तुम्हाला इथून इथपर्यंत 5.5 अंतरावर क्यू बिंदू घ्यायचा आहे. त्यानंतर काय करा, याचा असा सरळ लंब दुभाजक काढा. या सेंटरला नाव काय, पी. पी क्यूचा लंब दुभाजक काढा. आता काय करा, इथून इथपर्यंत अंतर घ्या आणि या अंतरानं इकडे कंस आणि इकडे कंस.
किंवा तुमच्या पुस्तकानुसार एवढा कंस काढा आणि हा कंस जिथे छेदल, हा कंस जिथे छेदल तिथं काय करा, तुम्ही अनुक्रमे पॉइंट करा. पी बी नाहीतर ए आणि बी म्हणा आणि स्पर्शिका जोडा. उदाहरणार्थ समजा इथं मी ए दिलं तर इथून जाणारी स्पर्शिका काढा, इथून जाणारी स्पर्शिका काढा. पूर्वीच्या सिलेबसमध्ये काय होतं तर हे पूर्ण वर्तुळ असं जात होतं, म्हणजे हा व्यास तयार होत होता. हा काय तयार होता, व्यास तयार होत होता. लक्षात घ्या. बघूया आपण फायनल कसं करता येईल, कसं काढता येईल. तर पहिल्यांदा आपण काय करा मित्रांनो, 3.4चं वर्तुळ घ्या. 3.4 करूया, घेऊया 3.4चं वर्तुळ. तीन 3.4चं वर्तुळ आपण घेतलं. ओके. आता 3.4चं वर्तुळ घेतलेलं आहे, नाव आपण इथं देऊया, नेम करूया पी. आता पी केंद्रानंतर आपणाला काय सांगितलंय, वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर बिंदू क्यू घ्या. टेक अ पॉइंट क्यू ॲट अ डिस्टन्स 5.5 cm. मग 5.5, मग इथून बरोबर अशी पट्टी करा ऍडजस्ट, आणि इथून तुम्ही काय करा, बरोबर या पद्धतीत इथं क्यू बिंदू घ्या. हा कितीवर घेतलाय आपण, 5.5 वर. तुम्ही पण 5.5 सेंटीमीटरवर घ्यायचा. त्यानंतर हे पी क्यू जोडायचं. तिरकं झालं तर वगैरे चालतंय, डोंट वरी. कशीही रेषा येऊ द्या, त्याचा काही संबंध नाहीये. फक्त अट एवढीच आहे की 5.5 वर क्यू पाहिजे. आता 5.5 वर जो क्यू काढलेला आहे त्याच्यासाठी आपणाला इथं आणि इथं कंस करण्यासाठी आपणाला निम्म्यापेक्षा ह्याच्या जास्त अंतर घ्यायचं आहे. आणि काय करा, पी वर लोखंडी टोक ठेवा, इकडं कंस, इकडं कंस. त्यानंतर क्यू वर लोखंडी टोक ठेवा, इकडं कंस, आणि इकडं कंस. आणि दोन्हीही कंसांमधून जाणारी लंब दुभाजक रेषा काढा. कावड्या रेषा. बघा, किंचितची माझी रेषा अलीकडून आली. तुमचं असं होऊन देऊ नका. डोंट वरी, जरी झालं तर 1 mm पर्यंत आपण चुकबुल येणे घेणे आपण आहे. बोर्डाला सुद्धा ते ग्राह्य आहे. 3 mm पर्यंत चालतं. अँगल सुद्धा अलीकड पलीकड 1 अंश तुम्हाला माप आहे, तो समजून घेत नाही असं नाही. त्यामुळं फार काय टेन्शन ठेवू नका. बघा, आता काय करायचं, एवढी रॅडियस घ्या, हा इंटरसेक्ट पॉइंट, आणि हा एवढी रॅडियस घ्या, हा सेंटर पकडा, आणि इथून बरोबर काय करा, बरोबर असा कंस करा. पूर्वी काय होतं, पूर्वीच्या सिलेबसला पूर्ण अशा प्रकारचा वर्तुळच काढावं लागत होतं. आता वर्तुळ काढायची गरज नाही. मला वाटतं इयत्ता 8वी मध्ये नुसते कंस मारायचे, पूर्ण काय करायची गरज नाही. आणि आता तुम्हाला न्यू सिलेबसला हे असं आलेलं आहे. ठीक आहे. याला अनुक्रमे आपण नाव देऊया. समजा इथे दिलं ए, इथं दिलं बी, तर बी क्यू जोडूया आपण.
आणि अशीच AQ पण जोडूया. इथं ॲरो करा आणि अशा पद्धतीनं तुमचा क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी कंप्लीट झालाय. समजलं असेल. माझ्यापेक्षा प्लीज रेखीव येऊ द्या. मी तुम्हाला गायडन्स करतोय, मार्गदर्शन करतोय. माझ्यापेक्षा तुमच्याकडे साहित्य व्यवस्थित आहे. शूटिंगमुळं इथंही थोडीशी अडचण मला भासते आहे. मला मोकळेपणानं फिरता येत नाही. त्यामुळं माझं थोडंफार चुकतंय. तुमचं काय येत नाही ॲक्युरेट असं काही मनात आणू नका. मी तुम्हाला जसंच्या तसं काढण्याचा प्रयत्न करतोय. अंतर थोडीशी मोठी घेतोय जेणेकरून तुम्हाला सगळं काही ॲक्युरेट दिसावं. फक्त तुम्ही विथ कॉन्फिडंटली जा. 7च्या 7 मार्क खिशात आले पाहिजे, हे लक्षात असू द्या. स्पर्धेचं जग आहे मित्रांनो. स्पर्धेच्या जगात राहायचं असेल तर अभ्यास हा करावा लागणार आहे. बेफिकिरानं राहू नका. चला क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊया. हा प्रश्न तुम्हाला समजलाच असेल. व्हिडिओ नंबर 79 मधला क्वेश्चन नंबर 7. काय सांगितलंय? 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. सेम आत्ताचाच प्रश्न आहे. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 cm. कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉइंट ॲट अ डिस्टन्स 7.3 cm फ्रॉम द सेंटर. आता मित्रांनो तुम्हाला काय सांगितलंय बघा. तर डायरेक्ट जातो मी. 4.1चं वर्तुळ तुम्हाला काढायला सांगितलंय. काय काढायला सांगितलंय? 4.1चं वर्तुळ काढायला सांगितलंय. मग 4.1च्या वर्तुळासाठी मी माप घेतलं, स्केल घेतलं आणि या पद्धतीनं असं वर्तुळ काढलं. ओके. आता या सेंटर पासून तुम्हाला बरोबर 7.3 सेमीवर, तुम्हाला 7.3 सेमीवर काय पाहिजे आहे? एक पॉइंट पाहिजे. तर हा 7.3 सेमीवरचा पॉइंट आला. याला नावं दिलेली नाहीत, मी देतो नावं. समजा इथं P नाव देऊ, इथं R नाव देऊ. ओके. आणि आता आपणाला R बिंदूतून स्पर्शिका काढायची. मग R बिंदूतून स्पर्शिका सेम तसंच करावं लागणार मला. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया आपण. पहिल्यांदा पॉइंट P वर ठेवा. इकडं कंस करा. देन पुट ऑन पॉइंट R. ड्रॉ आर्क इंटरसेक्ट आर्क. कंसाला छेदणारा कंस काढा. 2 इंटरसेक्ट मधून बरोबर रेषा काढा. बाण करायला कुठेही विसरू नका मित्रांनो. झालं. आता काय करा, ही काही स्पर्शिका वगैरे नाही आहे बरं का मित्रांनो, समजून घ्या. थोडंसं आतल्या बाजूला सुद्धा तुमचं कदाचित येऊ शकेल. मी अंदाजे सगळी मापं घेतलेली आहेत. तुम्ही ॲक्युरेट मापं घ्या. अंदाजे घेण्याचा अर्थ असा, उदाहरणार्थ मी खरोखरच 3.4चं वर्तुळ काढायचं म्हटलं, बघा आपलं 4.1 आहे. मी खरोखरच 4.1चं वर्तुळ काढायचं म्हटलं तर माझं वर्तुळ खरोखरच्या मापाचं एवढं येत आहे बघा.
मग हे एवढं वर्तुळ काढण्यापेक्षा मला वाटतं फळा भरून जर रचना केली तर तुमच्याही लक्षात येत आहे, म्हणून मी अंतर मोठी करतोय. हे तुमचं बहुधा आतल्या बाजूला येईल असं मला वाटतंय, कारण 4.1 आणि हे 7 आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा हे लहान आहे, म्हणजे हे आतल्या बाजूला येईल. माझं कुठेही आलंय येऊ द्या, फक्त रचना समजून घ्या. लोखंडी टोक परत ह्या छेदनबिंदू जवळ ठेवा, अंतर P एवढं घ्या आणि P बिंदूतून जाणारे असं वर्तुळ काढा. हे जिथं छेदतंय त्याला अनुक्रमे नाव द्या A B आणि काय करा, A आणि B मधून स्पर्शिका काढा. हे बघा, सेम मघाचीच रचना आहे, फार काय फरक नाहीये, मघाचीच रचना आहे. अशा पद्धतीनं वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून आपण स्पर्शिका कशी काढायची हे बघितलं. वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची हेही बघितलं. पाठीमागच्या व्हिडिओमधून केंद्राचा वापर करून आणि केंद्राचा वापर न करता सुद्धा स्पर्शिका कशी काढायची हेही बघितलं. त्रिकोण रचना कशी करायची, त्यानंतर भाग कसे तयार करायचे, त्या त्रिकोणामध्ये कोणता त्रिकोण आत आहे, कोणता त्रिकोण बाहेर आहे, या सर्वांची चर्चा आपण पाठीमागच्या 76 नंबरच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. आजचा या प्रकरणाचा हा 4था व्हिडिओ आहे. 76, 77, 78, 79, 76, 77, 78 अँड 79. तर हा 79वा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. तुम्हाला हे माझं मार्गदर्शन नक्कीच आवडत असेल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. खूप मुलांनो शिका, खूप शिका. ह्या रचना करत असताना तुम्हाला जर माझं मार्गदर्शन फास्ट वाटत असेल तर व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही हे करू शकता, किंवा व्हिडिओ नॉर्मलच्या ऐवजी 0.5 थोडंसं स्पीडसुद्धा तुम्ही कमी करू शकता, जेणेकरून तुम्ही माझ्याबरोबर सगळ्या रचना कव्हर करू शकाल. पुन्हा एकदा लक्षात आणून देतो की चित्रकलेची जर वही घेतली तर त्या वहीमध्ये कोरी पानं आहेत, ब्लँक पेजेस आहेत, त्याच्यावर जर तुम्ही हे रचना काढल्या तर खूप सुरेख दिसतात, तुम्हालाही ते बरं वाटतं. तसं त्याच वहीमध्ये हे सगळं प्रकरण कव्हर करा. हळूहळू हळूहळू आपलं हे प्रकरण संपेल. आज आपण इथेच थांबणार आहोत आणि व्हिडिओ नंबर 80 मध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 प्रॉब्लेम सेट 4 ला सुरुवात करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.